युवराज सिंह याच्या नेतृत्वात इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी धमाका केलाय। इंडिया चॅम्पियन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान चॅम्पियन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवलाय। मात्र इंडिया चॅम्पियन्सने या विजयासह ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। पाकिस्तानने इंडियाला विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं आणि इंडियाने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं। तसेच इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीतील पराभवाचा वचपाही काढला। भारतीय क्रिकेट संघाने काल झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या T20 मालिकेतील चौथ्या सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय। याबरोबर भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिकेतील विजयही निश्चित केला। मात्र काल झालेल्या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेने 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि हे लक्ष्य भारताने एकही विकेट न गमावता 15.2 षटकात 156 धावा करत पूर्ण केले। 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली। भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्यात भारतीय संघाला 3 T20 आणि 3 वन डे सामने खेळायचे। या मालिकांचे वेळापत्रक यापूर्वीच घोषित झाले होते, मात्र आता त्यात पुन्हा बदल करण्यात आले। यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 26 जुलैपासून T20 मालिका सुरू होणार होती, तर 1 ऑगस्ट पासून वन डे मालिका सुरू होणार होती। मात्र आता बदललेल्या वेळापत्रकानुसार T20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होईल, तर 2 ऑगस्ट पासून वन डे मालिका सुरू होतील। झेक प्रजासत्ताकाची बार्बोरा क्रेजिकोव्हा आणि इटलीची जास्मिन पाओलिनी यांच्यात विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची फायनल अटीतटीची झाली। बार्बोराने चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले। जास्मिनला फ्रेंच ओपन नंतर 2024 मध्ये सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। मात्र बार्बोराने 2021 मध्ये फ्रेंच ओपन मध्ये एकेरीचे जेतेपद जिंकलं होतं आणि आजचे तिने दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केलं। तसेच बॅकहँड एररमुळे जास्मिनला हा सेट गमवावा लागला आणि बार्बोराने 6-2, 2-6 आणि 6-4 अशी बाजी मारून विम्बल्डन जेतेपद नावावर केले। IPLच्या येत्या हंगामाआधी मोठी अपडेट समोर आली आहे। दिल्ली कॅपिटल्स संघाचे हेड कोच पदावरून रिकी पॉन्टिंग यांना हटवण्यात आलंय। IPL मध्ये 2018 पासून रिकी पॉन्टिंग हा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला गेला होता, मात्र दिल्लीला एकदाही तो विजेतेपदापर्यंत पोहोचवू शकला नाही। मात्र दिल्लीच्या फ्रँचायझीचा संचालक सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आणि दिल्ली कॅपिटल्सनेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे। गतवर्षी कोपा अमेरिका करंडक जिंकून लिओनेल मेस्सीने आपल्या मुकुटात आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा पहिला तुरा खोवला होता। त्यानंतर विश्व विजेतेपदाचा करंडकही उंचावला आणि यावेळी कोपा अमेरिका करंडक जिंकून तो वर्तुळ पूर्ण करणार का याची उत्सुकता फुटबॉल विश्वाला लागून राहिली। कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात अंतिम सामना होतोय। भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या सकाळी 5:30 वाजता ही अंतिम लढत सुरू होईल आणि त्यावेळी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मेस्सीवर असणार आहे। स्पेनने सलग 6 सामने जिंकून धडाका राखलेला असला तरी लागोपाठ 3 लढतीत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारलेला इंग्लंडचा संघही तेवढाच धोकादायक आहे। त्यामुळे युरो करंडक फुटबॉल विजेतेपदासाठी आज रात्री जोरदार चुरस अपेक्षित असेल। लुईस दे ला फ्लुएंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनने स्पर्धेत साखळी फेरीपासून प्रत्येक सामना जिंकलाय। मात्र स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता आज रात्री स्पेनला चौथ्यांदा युरो करंडक पटकावण्याची संधी जास्त आहे। स्पॅनिश संघाने यापूर्वी 1964, 2008 व 2012 मध्ये विजेतेपदाचा करंडक पटकावलाय। टेनिस विश्वातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेत पुन्हा एकदा महिला विभागात नवी विजेती मिळाली असली तरी पुरुषांमध्ये गेल्या वर्षीच्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती होणार आहे। आज रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत गतविजेत्या कार्लोस अल्काराज समोर गत उपविजेत्या नोवाक जोकोविचचे आव्हान असेल। 1 वर्षापूर्वी याच कोर्टवर 5 सेटच्या कडव्या झुंजीनंतर अल्काराजने जोकोविचवर मात करून पहिले विम्बल्डन विजेतेपद मिळवले होते। आता वयाच्या 22व्या वर्षाच्या आत्ताच विम्बल्डनचे दुसरे विजेतेपद मिळवून अल्काराजला बियॉर्न बोर्ग आणि बोरिस बेकर याच्या कामगिरीशी बरोबरी करण्याची संधी आहे। टेनिसच्या सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्काराज सर्वात युवा टेनिसपटू आहे।